पवईमध्ये आज दुपारच्या वेळेस एक धक्कादायक घटना घडली। एका आरोपीने 17 मुलांना वेटीस धरलं, 15 ते 17 मुलांना, आणि एक व्हिडिओ समोर आला। त्यानंतर पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झालाय आणि त्याचं नाव आहे रोहित आर्य। रोहित आर्यनं पवईमध्ये खरं तर लहान मुलांच्या ऑडिशनसाठी त्या मुलांना बोलवलं होतं आणि त्यानंतर त्या मुलांना वेटीस धरलं आणि सरकारकडे माझी काही रक्कम आहे अशी खरं तर माहिती त्याने दिली। त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला। त्यानंतर मात्र पोलिसांच्या झटापटीत त्या रोहित आर्यचा मृत्यू झालाय। खरं तर या रोहित आर्यचं आता पुणे कनेक्शन समोर आलेलं आहे। ते कनेक्शन असं आहे की आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर 2024 मध्ये या रोहित आर्यने राज्य सरकारच्या विरोधात पुण्यातल्या पत्रकार संघासमोर एक आंदोलन केलं होतं। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन करत आरोप असा केला होता की माझी शाळा स्वच्छ शाळा या प्रकल्पाचं जे राज्य सरकारला हा प्रकल्प मी विकलाय आणि त्या प्रकल्पाचं डिझाइन मी केलं होतं आणि तो प्रकल्प मी राज्य सरकारला दिलाय। तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी माझं बोलणं झालंय। त्यांनी या सगळ्यासाठी 2 कोटी रुपये मला देणार असल्याचं सांगितलं होतं, पण गेल्या अनेक दिवसांपासून हे 2 कोटी रुपये थकलेले आहेत म्हणून मी आज आंदोलन करतोय असा 1 वर्षापूर्वीचा त्याचा आरोप होता। यासह जे शिक्षण आयुक्त तत्कालीन शिक्षण आयुक्त होते सूरज मांढरे यांच्या ऑफिसमध्येही तो अनेकदा गेला होता की हा माझा प्रकल्प आहे, या प्रकल्पाचे डिझाइन मी स्वतः केले, त्याचे पुरावे त्याने त्याच्या एका YouTube चॅनलवरती देखील टाकले होते आणि तेच 2 कोटी रुपये आजही सरकारकडे पेंडिंग आहेत म्हणून आज त्याने पवईमध्ये अनेक मुलांना वेटीस धरलं। आता माहिती अशी जी समोर येते की दीपक केसरकर सोबतचे अनेक व्हिडिओ त्याचे आहेत। 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्याने पत्रकार संघात पुण्याच्या पत्रकार संघाच्या बाहेर आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्याला फिट आली होती आणि त्याच वेळेस काही कार्यकर्त्यांनी त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकत जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं। म्हणजे हे प्रकरण आजचं नाहीये, तर गेल्या 2 वर्षापासून मी माझ्या 2 कोटी रुपयांसाठी लढा देतोय। जो प्रकल्प मी डिझाइन केला होता तो मी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला विकला होता आणि त्याच प्रकल्पाच्या डिझाइनचं देय राज्य सरकारकडे बाकी आहे आणि तेच कारण आज देखील त्यानं सांगितलंय की माझ्या प्रकल्पाचे पैसे बाकी असल्यामुळे मी या मुलांना वेटीस धरले। आज अखेर त्यानं टोकाचं पाऊल उचललं। पवईच्या एका ऑडिशनसाठी काही मुलांना बोलवलं, त्यांना वेटीस धरलं, एअरगन त्याच्याकडे सापडली आणि त्यामुळेच त्याच झटापटीत पोलिसांची गोळी त्याला लागली आणि आज संध्याकाळी त्या रोहित आर्याचा जीव गेलाय। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।